तर झेलेन्स्कींचा दावा आहे की पुतिन यांनी युक्रेनच्या सुमय शहरावर ताबा मिळवण्यासाठी योजना आखलेली आहे। यासाठी 50,000 रशियन सैनिक सुमयच्या दिशेने निघालेत आणि या मार्गामध्ये असलेल्या पोस्ट रशियन सैनिक ताब्यात घेत आहेत। हे 50,000 सैनिक पुतिनच्या सर्वात घातक फोर्स मध्ये आहेत। झेलेन्स्की आणि युक्रेनला गिळंकृत करण्याचा पुतिन यांचा डाव असल्याचंही सांगितलं जातंय। पुतिन यांचं हे मिशन अॅनाकोंडा असल्याचं बोललं जातंय आणि हा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय। तर पुतिन यांना झेलेन्स्कींनी सडेतोड उत्तर दिलं आहे। ऑपरेशन स्पायडर वेब राबवत रशियाभोवती जाळं विणलं। 31 मे आणि 1 जूनला रशियावर ड्रोन हल्ले केले। यामध्ये ब्रयांस्क आणि कुस्कर्क मधील पूल हे ड्रोन उडवले होते। हे पूल रशियन सैन्याच्या सप्लाय चेनचा मोठा भाग होते। त्यासोबतच रेल्वे रूळ सुद्धा उडवून दिले, त्यामुळे सैन्याला मिळणारी रसद थांबली। युक्रेनच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी पुतिन यांनी मोठा प्लॅन आखला। त्यांनी युक्रेनमधील 2 महत्त्वाची शहरं टार्गेट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे आणि यामध्ये खार्किव तसंच सुमय ही शहरं उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन पुतिन यांनी आखला। त्यामुळे या दोन्ही शहरांवर येत्या काळामध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बिंग होण्याची शक्यता संरक्षण तज्ञ वर्तवतात। तर युक्रेनचा रशियावरील हा हल्ला किती भीषण होता याची थरारक दृश्यही समोर आली आहेत। युक्रेनने छोटे ड्रोन रशियामध्ये तस्करी करून पोहोचवलेले होते। रशियन एअरबेस जवळ हल्ल्याच्या दिवशी ट्रकमधून या ड्रोननं उड्डाण घेतलं आणि आपलं लक्ष्य अचूक टिपलं। यामध्ये रशियाचे 40 बॉम्बर फायटर जेट्स उद्ध्वस्त झाले। पहिल्या विंडोमध्ये स्पष्टपणे दिसतंय तस्करी करून रशियामध्ये पोहोचवलेले ड्रोन उड्डाण घेत अचूक लक्ष्य वेध करतायत। तर दुसरी दृश्य ही ड्रोन मधील कॅमेऱ्यातली आहेत। रशियन एअरबेसवरील विमानं नष्ट करण्याचा युक्रेनचा धाडसी प्लॅन कसा यशस्वी झाला आणि रशियन जेट्स उद्ध्वस्त केली हे दुसऱ्या दृश्यांमध्ये दिसून येत आहे। ही 2 दृश्य आपण बघू शकतो। युक्रेननं ट्रकमधून आधी हे ड्रोन पाठवले आणि त्याला शेड होतं लाकडाचं, त्याच्या आतमध्ये ड्रोन होते, म्हणजेच याचा अर्थ रशियामध्ये हे ड्रोन पाठवण्यात आले युक्रेनमधून आणि युक्रेनमध्ये जे काही युक्रेनचे सैनिक होते ते रिमोटच्या सहाय्याने या सगळ्यांना ऑपरेट करत होते आणि एकाच वेळेला टायमिंग साधत कशा पद्धतीने हल्ला केला आहे याचा अंदाज आपल्याला दुसऱ्या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकते। ही जी दुसरी दृश्य आहेत ती टिपलेली आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून। रशियन फायटर जेटला टार्गेट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये रशियन फायटर जेट हे ध्वस्त झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय।